अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि हे वाक्य ऐकल्याने कदाचित ही अशी बरीच जनता जी आहे ही थोडीशी दुखावेल. माझं प्रांजळ मत याबद्दलचं असं आहे, की ही सगळी जनता जे काही असे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कोर्सेस आहेत किंवा वगैरे, वगैरे गोष्टी आहेत, हे फक्त डिजिटल शिकवत आहेत. आपण एक ॲडजेक्टिव्ह विसरतोय जे मार्केटिंग आहे. आपण कुठलीही गोष्ट करताना बजेटिंग करतो बघा सुरुवाती. मला कंपनी सुरू करायची आहे. मला वर्षाचं आपण बजेटिंग करतोय. तर ह्या गोष्टींनी तुम्हाला तुमचा रेव्हेन्यू येणार आहे हे जर सगळ्यांना पटत असेल, तर तुमच्या बिझनेसच्या टर्नओव्हरच्या जवळपास 15 ते 20% पैसे ह्याच्यात घालायची तयारी ठेवा. सो बजेटिंग म्हणायचं झालं तर आता Facebook आणि Metaवर तुम्ही बघितलत तर डेली ₹84 पासून आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे आपण टार्गेटिंग करताना कसं करायचो 18 ते 24 वयोगटातल्या नाशिकमधल्या सगळ्या इंजिनिअर्सला सेम जाहिरात. असं आता घडणार नाही. तुम्हाला प्रत्येक सेट ऑफ लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करायला लागेल, तर त्यातनं रिटर्न्स येतील. आणि थोडंसं भाकीत करतो, की डिजिटल मार्केटिंग आता उद्याच्या काळात अजून अवघड होईल. नमस्कार आणि वेलकम. अनुभवांकाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. वेल, मार्केटिंग हा कुठल्याही बिझनेसचा एक जिव्हाळ्याचा विषय. कारण प्रॉडक्ट तयार केल्यानंतर किंवा सर्व्हिस डिझाइन केल्यानंतर त्याची मार्केटिंग कशी करायची आणि आज जे काही आपण बघतो डिजिटल मार्केटिंग, त्याच्यातले प्रकार, त्याच्यातले प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं सोशल मीडियात Facebook वगैरे आहे किंवा Instagram वगैरे आहे. त्यातच आता नवीन AI आलेलं आहे. सो त्याचा वापर करून आपण डिजिटल मार्केटिंग कशी करू शकतो, याच्यावर आज आपण चर्चा केलेली आहे. ह्याच्यासाठी आपण इन्व्हाईट केलं होतं डॉक्टर अमेय पांगरकर आणि त्यांचे सहकारी प्रसाद कुलकर्णी. या दोघांनी मिळून एक छान पुस्तक पण लिहिलंय. सहज सोपे डिजिटल मार्केटिंग हे त्याचं नाव आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. म्हणजे तुम्ही जर एकदम स्टार्टअप मोडमध्ये असाल, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग माहिती नसेल, तर तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. त्यावर पण आपण आज चर्चा केली होती या एपिसोडमध्ये. सो आपण पूर्ण एपिसोड बघूच यात. पण त्याच्या आधी तुम्ही चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल, तर ते सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे पण काही प्रश्न असतील, तर कमेंट करून सांगा. धन्यवाद दोघांनाही आमच्या या अनुभवांकाच्या स्पेशल एपिसोडमध्ये आल्याबद्दल. ॲक्चुअली मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे, की डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे नेमकं म्हणजे तुमचा एक पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू सांगाल का? अ, सध्या आपण सगळेच इंटरनेटवर आहोत. म्हणजे आपण इंटरनेटवरच जगतो असं म्हणायला हरकत नाही आणि मजेनी आणि थोडंसं उपरोधानी एक गोष्ट मी बऱ्याचदा म्हणतो, की अन्न, वस्त्र, निवारानंतर चौथी गरज आता इंटरनेट झाली आहे. त्याच्याशिवाय लोकं जगू शकत नाहीत. आता ह्या विश्वात जेव्हा आपण जगतोय आणि या विश्वात आपण सगळे वावरतोय, तर मग ब्रँड्स आणि का मागे राहायचं? आणि म्हणून तेही त्यांचं प्रॉडक्ट, तेही त्यांची सर्व्हिस आता याच प्लॅटफॉर्मवरती विकायला त्यांनी सुरुवात केली. मग इंटरनेटचा वापर करून कुठल्याही पद्धतीने केलेली जाहिरात म्हणजे डिजिटल मार्केटिंग अशी सोपी व्याख्या त्याची होते. मग ह्याच्यात काय-काय येतात, की तुमच्या अगदी चक्क वेबसाईट करण्यापासून त्या विविध पद्धतींनी जिथे कुठे इंटरनेटचा वापर करून एखाद्या वापरकर्त्याला एखाद्या प्रॉडक्टची, व्यवसायाची जाहिरात दिसू शकेल, अशा सगळ्या गोष्टींचा ह्याच्यात अर्क आपल्याला सामावता येईल. आता सोशल मीडिया म्हणजे परत दुसरी गोष्ट काय आली, की दिवसागणिक आपण जवळपास 4.5 तास आजकाल आपण सोशल मीडियावर असतो. सगळेच भारतीय. फक्त तरुणांना दोष देऊन उपयोग नाही. सगळेच जण. तर हे एवढ्या वेळा जर मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणजे काय तर Facebook, Instagram आहे, तुमचं LinkedIn आहे, सगळ्याच या गोष्टी. यावरती इतका वेळ आपण इन्व्हेस्ट करतोय किंवा वेस्ट करतोय. काय पर्स्पेक्टिव्हनी आपण बघू त्यानुसार. मग तिथे लोकांना जे काही दिसतंय त्यांच्या फीड्समध्ये ज्या काही गोष्टी दिसतायत. मग माझ्या मित्रांनी काहीतरी टाकलेलं असेल, माझ्या शाळेतलं काहीतरी मला आठवण म्हणून आलेली असेल, तसंच कुठल्यातरी व्यवसायाची काहीतरी एखादी पोस्ट दिसत असेल आणि त्याचबरोबर एखादी जाहिरातही दिसत असेल. आता हे का झालं, की दरवेळी म्हणजे अगदी सुरुवातीपासून इतिहासात बघितलं तर जाहिराती अशा ठिकाणी होतात जिथे गर्दी आहे. आता गर्दीचं रूप इथे आलंय म्हणून इथे जाहिरात होतीये. एवढंच त्याच्यामागचं लॉजिक आणि या दोन्ही गोष्टी करत असतानाचा फायदा म्हणून काय आहे? तर मला पारंपरिक पद्धतीने जेव्हा जाहिराती होत होत्या, जेव्हा ट्रेडिशनल मार्केटिंग
होत होतं, तेव्हा इट वॉज ड्रिव्हन फॉर क्लासेस किंवा मासेस, की सगळ्या जगासाठी आरडाओरडा करत एखादी गोष्ट सांगा. पण या दोन्हीमध्ये मला हव्या त्या ग्राहकापर्यंत मी ठरवू शकत नव्हतो, की माझी जाहिरात यांनीच बघावी. एखाद्या कुठल्यातरी प्रॉडक्टची जाहिरात बघत असताना, तो जो कोणी जाहिरातदार आहे किंवा ब्रँड मॅनेजर आहे, त्याला माहिती असतं, की हे याचं इंटेंडेड टार्गेट युजर कोण आहे. पण तो जेव्हा पेपरमध्ये जाहिरात करतो म्हणा किंवा टीव्हीवर करतो, होर्डिंग करतो, तेव्हा त्याच्या हातात हे नाही ना, की ह्यांनी बघू नको किंवा ह्याच्याकडे बघू नको म्हणजे या लोकांनीच बघितली पाहिजे. या दोन्ही गोष्टी होत नसल्याकारणाने आपण जर कन्व्हर्जन्स म्हणून जर बघितली, की किती टक्के कन्व्हर्जन होऊ शकतं, तर अर्थात त्याचा रेशो कमी असेल. कारण ज्या लोकांनी याच्यासाठीचे टार्गेटेड युजर्स नाहीयेत, त्याही लोकांपर्यंत ती जाहिरात दिसते. डिजिटल म्हणा किंवा सोशल म्हणा या सगळ्याचा फायदा असा, की मला माझी जाहिरात अमुक लोकांनाच दाखवायची आहे, तर तेवढ्याच लोकांना मला ती दाखवता येते. बरं या सगळ्या ह्याच्यात दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट आजकाल, की पैसा बोलता है असं आपण म्हणतो. तर मी जितके पैसे टाकीन, तर मी ₹1 टाकत असेल, तर मला ₹3 त्यातनं हवेत. तुम्हाला रिटर्न्स हवेत. आता ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये पुन्हा तो एक मुद्दा येत होता, की मी मोजू कसं? किती लोकांनी माझी न्यूजपेपरची ॲड बघितली? तर आपल्याकडे काय आहेत ढोबळमानांनी अंक, की त्याचा खप किती आहे. पण ॲक्चुअली किती जणांनी माझी जाहिरात बघितली, हे मोजण्यासाठी काही मोजमाप आपल्याकडे नाही. सगळ्याच पारंपरिक गोष्टींमध्ये. तेच इथे जमेची बाजू कशी होते, की माझी किती जणांपर्यंत पोहोचली, किती जणांनी बघितली, किती वेळ बघितली, कुठल्या वयोगटातल्या, कुठल्या अगदी पिनकोडपर्यंत आपण आता जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टी मला कळत असल्याकारणाने मी जाहिरात करताना, पैसे लावत असताना मी बरोबर पावलं टाकतोय का नाही, हे कळत जातं. आणि अजून एक छोटासा एक त्यातला एक भाग म्हणजे पारंपरिक पद्धतीने किंवा कुठल्याही पद्धतीचं मार्केटिंग करत असताना एकदा झालं, की तुमच्या हातातनं तो बाण सुटला. तुम्हाला करेक्ट काही करता येत नाही. पण डिजिटलला ती मुभा प्रत्येक क्षणाक्षणाला आहे, की मी आज एखादी पोस्ट टाकली, की त्याच्यात समजा काही 1-2 गोष्टी चुकीच्या आहेत. मी दुसऱ्या क्षणाला ती करेक्ट करू शकतो. मी एखादी Googleवरती ॲड चालवत असेल, ती जरा मला बदलायची तर मला ट्विक करता येते. इकडे चांगली चालली, इकडे चांगली चालत नाही, तर मी तिकडे बजेट करा, तिकडे हे करा. ह्या गोष्टी ज्या आहेत, या आता ज्या काळात सगळे ब्रँड्स आहेत, ज्यांना एकतर बाप दाखवण्याचं श्राद्ध कर ह्या पर्स्पेक्टिव्हनी जे त्यांच्याकडे बघतात. तिथे डेटाचं महत्त्व, तिथे मी जो काही खर्च करतोय, तो खरंच हव्या त्या लोकांपर्यंत पोहोचतोय ना, हा सगळी जर पार्श्वभूमी बघितली, तर आपल्याला डिजिटल आणि सोशल याचे फायदे अजून दिसायला लागतील. आणि मुळात जो तुमचा प्रश्न होता, की का करायचं? तर का करायचं याचा मुद्दा मी जसं म्हणलं, की जिथे गर्दी तिथे जाहिरात. आणि हे तंत्र म्हणजे अगदी आपल्याकडे खूप काळापासून चालू आलेलं आहे. तसंच आता गर्दीचं ठिकाण बदललं, म्हणून जाहिरातीचं पद्धत म्हणूयात किंवा जाहिरातीचं एक स्वरूप बदलतंय. आता डिजिटल मार्केटिंग जसं मगाशी तुम्ही सांगितलं, की एक ट्रॅडिशनल हं. पद्धतीची वेगळी मार्केटिंग होती आणि आता डिजिटल मार्केटिंग आहे. सो याच्या हे नवीन आहे. हो, आजही मला वाटतं 2024-25 मध्ये हो, लोकांना हे नवीन आहे. हो. तर त्याचे कोर्सेस आज अवेलेबल आहेत, पेड आहेत, फ्री आहेत. इव्हन YouTubeवर सुद्धा अगदी फुल फ्लेज कोर्सेस आहेत. तर याच्याबद्दल तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, की ह्या कोर्सेसना जेव्हा कोणी अटेंड करतं YouTubeवर म्हणा किंवा कदाचित सर तुम्ही पण केले असतील. तर तुमचं आपण पहिले पर्स्पेक्टिव्ह जाणून, की या कोर्सेसबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि हे वाक्य ऐकल्याने कदाचित ही अशी बरीच जनता जी आहे, ही थोडीशी दुखावेल. माझं प्रांजळ मत याबद्दलचं असं आहे, की ही सगळी जनता जे काही असे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती कोर्सेस आहेत किंवा वगैरे, वगैरे गोष्टी आहेत, हे फक्त डिजिटल शिकवतायत. आपण एक ॲडजेक्टिव्ह विसरतोय, जे मार्केटिंग आहे. हा दोघांचा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला खूप छान शब्द आहे अमाल्गमेशन आहे 2 शब्दांचं. हे फक्त मिश्रण नाहीये, हे फक्त कॉम्बिनेशन नाहीये, अमाल्गमेशन आहे. हे एकमेकांमध्ये ते इतके मिसळलेले आहेत, की त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं म्हणजे अगदीच अवघड आहे. दुर्दैव म्हणेन मी फक्त या गोष्टीचं, की अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय, अशा सगळ्या ठिकाणी शिकवताना फक्त त्यातलं डिजिटल किंवा आय-टी किंवा त्याचं सॉफ्टवेअर्स किंवा त्याचे टूल्स हे एवढेच शिकवले जातात. मग म्हणजे काय मग जाहिरात लावायची आहे Googleवर, तर मग पहिल्यांदा हे करा, ते करा, ते करा, ते करा, ते करा, विषय संपला. 4 मिनिटात Google ॲड्स लावायची शिका. हे जे गोष्टी आहेत ना, मग ह्याच्यात मी हे का करू? ह्या प्रश्नांची उकलच होत नाही. आणि मुळात गंमत कशी आहे ना, की म्हणजे माझ्यासाठी माझा पर्स्पेक्टिव्ह विचारलात तर डिजिटल मार्केटिंग असू देत,
हे आर्ट्स पण आहे, हे सायन्स पण आहे आणि हे कॉमर्स पण आहे. तर तुम्ही त्यातलं सायन्स म्हणजे काय, तर ते अल्गोरिथम्स आहेत. ते 1+1 2च होणार आहेत. त्याच्यानुसार ते एक गणित कळलं पाहिजे. आर्ट्स काय, कारण मी तुम्हाला ज्या पद्धतीने एखादी गोष्ट प्रमोट करीन, त्या पद्धतीने मी प्रसादला नाही करू शकणार. त्या पद्धतीने मी इथे तन्वी माझी मैत्रीण बसली, तिला नाही करू शकणार. या प्रत्येकाला मला वेगवेगळ्या पद्धतींनी करावं लागेल. आणि त्याच्यासाठी ते आर्ट्स आहे. कॉमर्स कारण ह्याच्यात गणित आहेत, की मी किती रुपये लावतोय, किती रुपये टाकल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मला काय होईल, कुठल्या प्लॅटफॉर्मला किती रुपये कुठल्या मीडियमचा वापर करून केलं तर हे सगळं बदलणार आहे. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींचा वापर जर मी करत असेन, तर आणि तरच या गोष्टींचं हवं ते काय म्हणूयात फलस्वरूप मिळेल. पण दुर्दैवच शब्द मला सुचतो दुसरा काहीच नाही, की मार्केटिंग काहीही न कळता किंवा मार्केटिंग कशाची खातात ह्याच्यात तर काहीही गंध नसताना, हे फक्त टूल्स किंवा सॉफ्टवेअर्स किंवा एखादा चक्क यूआय शिकून या गोष्टी घडणार नाहीत. आणि मग बरेच जण असे दिसतात, की अरे मी शिकलो तेव्हा Facebook ॲड्सचा किंवा Metaचा यूआय असा होता, तर तो बदलला. मग मला काहीच येत नाही. तर तुम्ही सुरुवात ज्याची आपण म्हणतो ना, की कुठल्याही गोष्टीची सुरुवात तुम्ही फाउंडेशनपासून करा. तसं चक्क पहिल्यांदा मार्केटिंगचे धडे गिरवा, की मार्केटिंग म्हणजे काय? म्हणजे अगदी थेअरी ऑफ मार्केटिंग म्हणजे त्यात 4 पीज आहेत, एस-टी-पी आहे. ह्या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण मग आणि परत व्यवसाय किती छोटा का मोठा आहे ह्याच्याची काहीही फरक पडत नाही. पण मला ही गोष्ट कोणासाठी, कधी करायची, हे जर कळलं ना, तर ते खूप सुलभ होईल. मी एकच वाक्य ह्याच्यात ॲड करतो आणि कदाचित मग तूही हं, हं. तुझा पर्स्पेक्टिव्ह सांग, की मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा ओव्हरऑल ह्या सगळ्यात आजकालच्या इंटरनेटचा वापर करून जे आपण मार्केटिंग करतोय ना, याच्यात होतंय का बघा, की योग्य प्रॉडक्ट, योग्य माणसाला, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य किमतीत मला प्रमोट करता येतंय. आता गंमत काय होते, की या सगळ्या गोष्टींचं जर एकत्रीकरण केलं, तर तुम्ही जे काही करताय ते खरंच त्याला काहीतरी अर्थ आहे. आता गंमत काय होते, की एखादी गोष्ट शिकलेली असते किंवा शिकवली जाते, की जाहिरात लावायची ना, मग ते काहीतरी अमुक एका प्लॅटफॉर्मवर जा, तिथे एक पोस्ट बनवा, ती टाका आणि त्याच्यात अमुक-अमुक पैसे लावा आणि ते होतं. आता मग ते अमुक-अमुक म्हणजे एवढेच पैसे का लावा? मग ह्याच्याहून जास्त मग अशा पद्धतीने टार्गेट का करा? आणि ह्याची उत्तरच म्हणजे बोललंच गेलं नसतं आणि आपल्याकडे कितीही नाही म्हटलं तरी अजूनही प्रश्न विचारू नका या हो. मधनंच आपण आलेलो आहोत. सगळी आपली जडण-घडण तिथनंच झाली आहे, की प्रश्न विचारायचे नाहीत. आणि मग त्यामुळे जी समोरची जनता आहे, जे शिकतायत तेही तीच काय अगदी म्हणूयात बेस्ट प्रॅक्टिसेस किंवा त्याच स्टेप्स फॉलो करतात आणि पुढे जातात. पण त्याच्यातले तो मार्केटिंगचा हा जो एलिमेंट आहे ना, जो माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, की मी कुठल्या रंगाची पोस्ट बनवतोय, कुठल्या भाषेत बनवतोय, मग माझा त्याच्यामागचा माझा म्हणून त्याच्यावरचा विचार काय आहे? ह्या जर गोष्टी नसतील, तर ते खरंच पुढपर्यंत पोहोचणार नाहीत. एक्झॅक्टली. सरांनी जसं सांगितलं तसं मार्केटिंग हा पर्स्पेक्टिव्ह आहेच आहे. पण तुम्ही जसं फ्री कोर्सेस वगैरे ह्याच्यावर बोललात, की YouTubeवरनं आम्ही पण शिकलो. पण आजकाल झालं काय, की लोकं सेल्फ लर्निंग खूप कमी करतायत त्याच्यात. नुसते व्हिडिओज बघतायत. व्हिडिओज बघून काही होणार नाही. सो ते करता प्रॅक्टिकली पण तुम्हाला आलं पाहिजे. आता बरेच म्हणता येईल टूल्स आलेले आहेत. ज्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता प्रॉपरली. सिम्युलेटर्स आलेले आहेत प्रत्येक टूलसाठीचे. Google ॲड्ससाठीचं म्हणा सिम्युलेटर आलंय. तर प्रॅक्टिस करता ते प्रॅक्टिकल जेवढं करत जाऊ डिजिटलमध्ये आणि सर म्हणले तसं मार्केटिंग हा कन्सेप्ट जमला तर ते प्रॉपरली जमणार आहे. सो ते केलं पाहिजे म्हणजे फ्रीमध्ये आहेत कोर्सेस पण ते आत्मसात केले पाहिजेत. हे प्रसाद एक खूप छान आम्ही वर्कशॉप्स जेव्हा घेतो ना, तर प्रसाद एक दरवेळी खूप छान एक गंमत सांगतो, की तो म्हणतो, की त्यांनी तो सगळ्या टूल्स किंवा तो सगळ्या गोष्टी शिकून झाल्या, की सगळेजण त्याला म्हणतात, की "अहो सर, पण मी करू कोणासाठी? की मला पहिला क्लायंटच नाही, तर मी कोणासाठी करू?" तर तो म्हणतो, की "कशाला क्लायंट हवाय? तुम्ही एक फिक्टिशियस कंपनी कन्सिडर करा. हे वापरून बघा ना. तुम्हाला वापरून बघण्यासाठी कशाला काहीतरी ब्रँड लागतोय?" तो एक्झॅक्टली. आणि तो जे आता म्हणत होता ना, की वापरून बघणं किंवा त्याच्याशी खेळणं हा जो शब्द आहे ना, इथपर्यंत ते जात नाही आणि त्यामुळे ते एक्सप्लोरच केलं जात नाही. हा एक त्यातली एक एक्झॅक्टली. त्याच्याशीच एक संलग्न प्रश्न हा आहे, की आता जसं व्हिडिओज वगैरे आपण बघतो, त्या एक आपल्याला कळतं, की ही टूल वापरायची कशी? हो, हो. मार्केटिंग तर खूप दूरचा हो, प्रश्न आहे. हो. तर मग टूल वापरून एक्झॅक्टली आपण
काय केलं पाहिजे त्या डिजिटल मार्केटमध्ये? आपण एक्स्पेक्टेशन्स तर आपले असतात, की हो. बुवा आपण ₹100 लावले, आपल्याला ₹1000 मिळायला पाहिजे हं. किंवा बऱ्याच लोकांना म्हणजे माझा हा वैयक्तिक अनुभव पण आहे, की त्यांना डिजिटल मार्केटिंग थोडंसं एक ॲड सेट केली, की त्यांना वाटतं, की चला आता दुकानाबाहेर लाईनच. लाईनच लागणार. हो. तर हे पेशन्स तो एक हां. नाहीये. तर एक्झॅक्टली त्यांनी काय शिकलं पाहिजे रादर दॅन टूल्स आणि हे? ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमच्या बिझनेसचा आधी ते प्रॉपरली कळून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही जे कॅम्पेन्स वगैरे करताय त्याप्रमाणे केले पाहिजेत. म्हणजे व्हिडिओ कॅम्पेन कुठे करायचं हे पण व्यवस्थित समजलं पाहिजे, की कुठल्या कॅम्पेनला व्हिडिओ करायचा आणि कुठल्या ह्याला तुम्हाला पोस्ट वापरायची. सो हे प्रॉपरली जेव्हा समजेल त्याच्यासाठी मार्केटिंग लागतं सर म्हणले ते. त्याच्यासाठी मार्केटिंगचे कन्सेप्ट जर तुम्हाला आले व्यवस्थित तर ते तुम्हाला डोक्यातच सेग्रीगेट करता येईल तुमच्या, की आपल्याला कुठल्या टाइपचं कॅम्पेन करायचं आहे. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय ठेवायचा आहे. म्हणजे वेबसाईटवर ट्रॅफिक आणायचं आहे, मान्य आहे. पण मग त्याच्यासाठी तुम्ही अवेअरनेसची ॲड नाही लावू शकत. त्याच्यासाठी प्रॉपर वेबसाईट ट्रॅफिकचं शिकून मग ते प्रॅक्टिस करून ती ॲड लावणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. सो म्हणजे गंमत म्हणजे परत बघूया ना, म्हणजे आता तुम्ही आता हा सेटअप इथे लावलाय. हां. तर आपण म्हणजे डिजिटलच करतोय सगळ्या हो. गोष्टी. YouTube एक्झॅक्टली. आहे आणि ऑर्गॅनिक तुम्ही प्रमोट करताय वगैरे, हं. वगैरे. पण तुम्ही फक्त हा व्हिडिओ करण्याच्या आधी ह्याची तयारी म्हणून ज्या सगळ्या गोष्टी केल्यात, म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे तुमचा इथे मागे लोगोचं ब्रँडिंग होतंय. इथे त्या रंगाच्या मागे जी काही इथे तुम्ही सगळा सेटअप केलेला आहे, या प्रत्येक गोष्टीतून आपण एक काहीतरी मेसेज देऊ पाहतोय. तुम्ही तो इतका सटल आहेत, की तो प्रत्येकाला असा ढळढळीत कळेल किंवा असा सांगायचीच गरज नसेल, पण हा सेन्स सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. या प्रत्येक ठिकाणी विचार आहे. आता गंमत काय झाली आहे, मगाशी जो आत्ता म्हणजे प्रसाद म्हणत होता किंवा आपला तुम्ही पण उदाहरण दिलं, की ती घाई इतकी आहे, की त्याच्यासाठी थांबायची हेच नाही. पण ते त्याला काय दुर्दैवच आहे. तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे डिजिटल सहज सोपे सहज डिजिटल. सोपे डिजिटल. तर हे लिहिण्यामागचा उद्देश आणि त्याचं इन्स्पिरेशन तुम्हाला मार्केटमधनं मिळालं का तुमच्या अनुभवांवरनं की का तुमचे अनुभव तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केलाय? अनुभव वगैरे सांगण्याइतके आम्ही अजून मोठे नाहीत. आणि त्यामुळे कोणाला काहीतरी शिकवा, अनुभव सांगा एवढे प्रांजळपणे अतिशय आम्ही काय तेवढे मोठे नाहीत. उद्देश एवढाच होता, की ह्याच्याबद्दल जेव्हा कधी वेगळ्या ठिकाणी डिजिटल मार्केटिंगचे वर्कशॉप्स होत होते किंवा डिजिटल मार्केटिंगबद्दल बोलत होतो. 2 वर्षाखाली माझी जेव्हा डॉक्टरेट त्याच्यात झाली, या सगळ्या ह्याच्या फेजमध्ये अ, मराठीतनं हा कंटेंटच अवेलेबल नाहीये. म्हणजे मराठीमध्ये डिजिटल मार्केटिंगवरचं पुस्तकच नाही. आणि त्यातही मला एक सापडलं ते 40 पानांचं होतं, जेही आता सध्या प्रिंट कारणांमुळे मिळत नाही. पण माझ्या एका पब्लिशरकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार ते अगदी जुजबी होतं. मग मला झालं, की अरे एवढा मोठा विषय हा मराठीत का नाही आला? दुसरं मग मी बघितलं, की मराठी आणि महाराष्ट्रातले जवळपास दर वर्षाकाठी अनेको हजारो तरुण या क्षेत्रात येतात. तिसरा एक डेटा मिळाला, की आपल्याकडे ज्या प्रमाणात स्टार्टअप्स किंवा स्मॉल स्केल बिझनेसेस आहेत, त्या प्रत्येकाला डिजिटलचं शिवाय गत्यंतर नाही हे माहीतच होतं. पण यांची संख्याही आता खूप वाढतीये. आणि मग असं झालं, की समजा ह्या प्रत्येकासाठी किती जण वाचतील, वापरतील हा पुढचा मुद्दा. पण एक रिसोर्स म्हणून तरी अवेलेबल जर आपण करून देऊ शकलो, की हा सगळा ही एखादी गोष्ट करण्यामागचा थॉट होता. याच्यामागे काय उपदेश करा वगैरे, वगैरे असं काहीही नाही. ह्याच्यात फक्त ही एखादी गोष्ट करायची, वेबसाईट बनवायची. तर ह्या पद्धतीने वेबसाईट बनवता येते. त्याच्या ह्या 5 पद्धती तुम्ही ट्राय करून बघा. ते केल्यावर काय होतं, तर असे-असे ह्याचे बेनिफिट्स आहेत. पुढचा, आता वेबसाईट झाली, ती तुम्हाला आता सर्च इंजिनवरती Googleवर तुमच्या पहिली आणायची आहे. मग त्यासाठी काय करता बाबा 2 ऑप्शन्स आहेत. एक तर पैसे द्या आणि सर्च इंजिन मार्केटिंग करा. नाहीतर ऑर्गॅनिकली एस-ई-ओ करा. मग ते कसं करा, काय करा? मग ते केलेल्या वेगवेगळ्या केसेस. आनंदाची गोष्ट अशी की ह्याचा जेव्हा रिसर्च करत होतो आम्ही दोघंही आणि अ, तन्वी म्हणून आमची रिसर्च सांभाळते. हे करताना ह्याच्यात आमचं एक ठरलं होतं, की ह्याच्यातली एकही एक्झाम्पल किंवा एकही केस ही आम्हाला भारतातल्या बाहेरची द्यायची नव्हती. त्यामुळे जवळपास आता जे काही सगळे एक 20-25 चॅप्टर्स आहेत आणि ऑल पुट टुगेदर जवळपास नाही म्हटलं तरी 100हून जास्त केसेस या पुस्तकात आम्ही दिलेल्या आहेत. त्या सगळ्या भारतीय आहेत. आणि तेवढ्या इथे आहेत आपल्याकडे. म्हणजे हैदराबादच्या जवळ एक आजी, सून आणि त्यांची मुलगी
अशा तिघींनी मिळून लोणच्याचा व्यवसाय केलाय. त्याच्यावर Googleनी स्वतः केस स्टडी केली आहे. हे माहीत नव्हतं आम्हाला. आणि उत्तम एस-ई-ओ करण्याचं एक अतिशय उत्तम एक्झाम्पल म्हणून तो व्यवसायाकडे बघितलं गेलं. पण ह्या सगळ्या गोष्टी आणि होतं कसं, की मुद्दामून हे छोट्या स्केलचेच एक्झाम्पल्स देण्याचा आम्ही प्रयत्न या पुस्तकात केलाय, जेणेकरून अ, हा एक अनुभव प्रत्येकाला यावा किंवा हा एक कॉन्फिडन्स यातनं मिळावा, की अरे मी पण करू शकतो. आणि तेच याच्या मागचं उद्दिष्ट हेच आहे. डिजिटल मार्केटिंग म्हटलं, की थोडं आपण डेप्थमध्ये जर गेलो डिजिटल मार्केटिंगचा, तर बऱ्याचदा डेटा हा म्हणजे मला असं वाटतं, की ती ना जीव येतो ॲक्चुअली हं, डिजिटल हं, हं, मार्केटिंगचा, की हं. तुम्ही फक्त एक अवेअरनेस कॅम्पेन किंवा व्हिडिओ कॅम्पेन केला म्हणजे तुमचं भरभराट झाल्याचं होत नाही. पण जेव्हा आपल्याला तो डेटा मिळतो, त्या डेटाला स्टडी करणं किंवा त्याच्या बेसिसवर डिसिजन घेणं. तर हा डेटा जो आहे, हा ह्याच्यापेक्षा अजून किती इम्पोर्टंट आहे एखाद्या डिजिटल मार्केटरसाठी? प्रचंड प्रमाणात, म्हणजे प्रचंड, प्रचंड प्रमाणात. तो म्हणजे रॉ मटेरियल आहे या सगळ्या इंडस्ट्रीचं ते, असं म्हणायला हरकत नाही. साधी गोष्ट आहे, की म्हणजे 4-5 वर्षापूर्वीपर्यंत जेव्हा मी Facebookवर ॲड लावायचो, तेव्हा एक 4-5 फिल्टर्स फक्त होते. म्हणजे वय, जिओग्राफी वगैरे, वगैरे. आता जवळपास 92-93 फिल्टर्स झालेत. हा मधला सगळा डेटा वाढला कसा? म्हणजे हे सगळं आलं कसं? एवढं माहिती या प्लॅटफॉर्मवर आली कशी? कारण आता तुम्ही, मी, आपण सर्रास इंटरनेट वापरतोय. दिवसाकाठी आपल्याला 1 जीबी इंटरनेट मिळतंय. बरं ते रोज नाही संपवलं तर जेल होईल. अशा भीतीने आपण ते रोज संपवतो. आता हे जेव्हा वापरतोय, तेव्हा किती आपसूकपणे आपण काही माहिती देतोय बघा, की मला विराट कोहली आवडतो का सचिन तेंडुलकर आवडतो? मला उत्तप्पा खायला आवडतो का मला चायनीज खायला आवडतं? मला जगजीत सिंगची गाणी आवडतात का आशा भोसलेंची गाणी आवडतात? या सगळ्या गोष्टी मी माझ्या आपसूक देतोय. मग अजून एक पुढची गोष्ट मी शेअर करतोय, जी कदाचित मलाही कळत नाही, की मला लाल रंग आवडतोय का हिरवा रंग आवडतो? या आधीच्या गोष्टी ज्या होत्या तरी कॉन्शियस होत्या. सबकॉन्शियस या लेव्हलला आपण अशा गोष्टी शेअर करतोय, की मला कुठले रंग आवडतायत, मला कुठले शब्द आवडतायत. माझ्या नकळत माझं पॉलिटिकल लिनिएज काय आहे, हेही मी शेअर करून बसलेलो आहे. आणि आज जवळपास म्हणजे अतिशय प्रांजळपणे थोडासा आकडा बदलून अ, या मोठ्या अनेक सर्च इंजिन प्लॅटफॉर्म्सकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे जवळपास 4,500 डेटा पॉइंट्स ऑलरेडी गॅदर झालेले आहेत. ऑलरेडी. म्हणजे आता ह्याचे 4,500,000 होतील का? तर अर्थात होतील. पण 4,500 ऑलरेडी डेटा पॉइंट्स आहेतच. आता हे डेटा पॉइंटर्स म्हणजे कुठले बाबा, की तुम्हाला काय आवडतं, कुठे राहता, तुम्ही किती वाजता कुठे असता, वगैरे, वगैरे, वगैरे. ह्या सगळ्या डेटा पॉइंट्स मी म्हटलं तसं या प्लॅटफॉर्म्सकडे आहेत. आता डिजिटल मार्केटिंग करताना मला ह्या डेटा पॉइंट्सचा ॲक्सेस आहे. तो माझ्याकडे डेटा नाही. पण मला ॲक्सेस म्हणजे काय? की दुपारी 10:30 ते 12 या दीड तासामध्ये अमुक-अमुक ठिकाणी मला जर एखादी गोष्टी माझ्या दुकानाची जर जाहिरात करायची आहे, तर त्या परिसरात असतील त्या लोकांनाच माझी जाहिरात दाखवा. इतकं मी फाईन ट्यून आता करू शकतो. ह्याच्याही पलीकडे आपण थोडा आणि एआयबद्दल बोलूयात. पण त्या भुताचा जर वापर केला, तर मी इथपर्यंतही जाऊ शकतो, की परत त्याच दीड तासात अमुक एका रस्त्यावर, अमुक एका किलोमीटरच्या परिघात जेवढे लोकं आहेत तेवढे मग त्यांना माझी जाहिरात दाखवा. ॲड टू इट त्यातल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांना माझी हिरव्या रंगाची जाहिरात दाखवा. त्यातले जे कॉलेजमधले तरुण आहेत त्यांना माझी निळ्या रंगाची जाहिरात दाखवा. त्यातले जे पुरुष आहेत त्यांना माझी लाल रंगाची जाहिरात दाखवा. त्यातले जे आजी-आजोबा आहेत त्यांना माझी अमुक रंगाची जाहिरात दाखवा. आता ही कॉम्प्लेक्सिटीज किती वाढतायत बघा. आता हे बोलत असताना कदाचित आपल्यापैकी काही जणांना वाटत असेल, की हे करायला मात्र आयुष्य जाईल. तर हे आत्ता जे मी बोललो हे कॅम्पेन कळायला मला वाटत नाही 3-3.5 मिनिटाहून जास्त लागतात. ह्या काळात आपण आहोत. आता डेटाचा पुढचं एक स्वरूप सांगतो, की ज्याला आम्ही लूक अलाइक नावाची टर्मिनॉलॉजी वापरतो. मग ती सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवर आहे. ह्याचा काय म्हणजे हे काय गणित आहे, की आता आता जसं ह्या सगळ्या सर्च इंजिन्सवरती किंवा सोशल मीडियावरती या सगळ्या जनतेचा एका प्रकारे एनालिसिस किंवा त्यांचं युजर स्टोरीज म्हणा किंवा हे कोण आहेत बाबा माणसं, यांची गंमत काय? ह्या सगळ्या गोष्टी जशा कॅप्चर झाल्यात, तशा ब्रँड्सनी माझ्याकडे जो काही ऑडियन्स आहे, त्याचा डेटा गॅदर करायला सुरुवात केलेली आहे.
मग आपण कुठल्याही दुकानात गेलो, हॉटेलमध्ये गेलो, की तुमचा ईमेल आयडी घ्या, फोन नंबर घ्या आणि आपणही ते सर्रास देतो. आपल्याला काय फार त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही. हा सगळा डेटा ही लोकंही कॅप्चर करायला लागली. आता त्या डेटा कॅप्चरिंगच्या फायद्यानी माझ्याकडे समजा हे 100 कस्टमर्स आहेत. यांच्यासारखे कस्टमर्स ऑनलाईन शोधा. हेही आता सुरू झालंय. आता यांच्यासारखे शोधा म्हणजे काय? हे तर बाबा माझ्याकडे कन्व्हर्ट झालेले कस्टमर आहेत. म्हणजे यांच्यासारखे कस्टमर्सही माझ्याकडे येण्याचे पोटेन्शियल चान्सेस जास्त आहेत. थँक्स टू डेटा ह्या गोष्टी एक्स्ट्रापोलेट करून सापडणं हेही आता खूप सोपं झालंय. आणि ह्यातलाच तिसरा भाग म्हणजे एनालिसिसचा. की इतक्या प्रचंड प्रमाणात आता वेगवेगळ्या एनालिटिकल टूल्स तुम्हाला या सगळ्या तुमच्या केलेल्या कॅम्पेन्सच्या परफॉर्मन्सचं असेल, ऑडियन्सचं असेल, एंगेजमेंट्सचं असेल, याचं एनालिसिस देऊ शकतात. परत आपण मगाशी ज्या सगळ्या डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि या सगळ्यांबद्दल बोललो. यातले काही मी मुद्दामून खास करून बघितले, की बाबा काही-काही तर मी चक्क पैसे देऊन बघितले, की मला बघायचं होतं, की काय होतं. तर त्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी ना एनालिटिकल रिपोर्ट आला, की तुमचं काम संपलं. असं आणि असंच म्हणजे दे एंड द पार्ट ॲट दॅट. तसंच बऱ्याच जणांचं इथे मला दिसलं, की हा एनालिटिक्स आले, की विषय संपला. पण माझं उलटं मत ह्याच्यात असं आहे, की अरे ती तुमच्यासाठी पहिली पायरी आहे. म्हणजे तिथून खरं तर तुमचं काम सुरू होतं. तिथून तुम्ही काय बदलताय, तिथून तुम्ही काय करताय, तर ते उत्तर रामायण कोणी सांगत नाही. तसं हे कोणीच दिसलेलं नाही मला ह्याच्यात. आणि तिथे खरं तर गंमत सुरू होते. म्हणजे एक साधं उदाहरण देऊया. आपण एक पाय चार्ट इमॅजिन करूया. गोल आणि त्याच्यात वेगवेगळे आहेत. त्याच्यात 3 कंपोनंट्स आहेत समजा ए-बी-सी. ए समजा आहे 60%, बी 30% आणि सी 10%. आपण असं धरूयात की 3 मार्केट्स आहेत आणि कुठल्या मार्केटमधनं किती मला रेव्हेन्यू येतोय मागच्या वर्षभरातला. तर ए मार्केटमधनं 60% आलाय, बी मधनं 30% आलाय, सी मधनं 10% आलाय. आता मी आणि प्रसाद आम्ही दोघंही समजा जर ह्याचं प्रमोशन करत असू आणि तर प्रसाद म्हणू शकतो की ए मध्ये 60% रेव्हेन्यू आलाय. पुढच्या वेळी कॅम्पेन करताना ए वर जास्त खर्च करा. बरोबर आहे? मी म्हणू शकतो, की "अरे, ए वरती ऑलरेडी एवढा येतोय. सी वर येत नाही, तू सी वर जास्त पैसे टाक." दोघांचंही बरोबर आहे. चुकीचं काहीच नाही. पण इथे लॉजिकल मार्केटिंग पुन्हा परत येतं, की मग माझे पास्ट हिस्ट्री काय आहे? माझे सेल्स पॅटर्न्स काय आहेत? ट्रॅक्शन्स कुठनं आहेत? कन्व्हर्जन्स कुठनं आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून पुन्हा या डेटाचं म्हणजे त्या इन्फॉर्मेशनचे इन्साइट्सपर्यंत आपण जातोय का? का ती फक्त इन्फॉर्मेशन राहतीये? इथून त्या खरं तर मार्केटिंगचा फायदा होईल. आणि तो सगळा डेटा तुम्ही खरंच मग अर्थपूर्ण पद्धतीने वापरू शकाल. नाहीतर तो फक्त डेटा म्हणूनच राहील. ही संधी आहे. म्हणजे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवर हा सगळा डेटा वापरण्याची एक उत्तम संधी आहे. पण ती वापरली तर. डेटावर आणखीन एक प्रश्न आहे, पण त्याच्या आधी मला सरांना हे विचारायचं आहे, की आता आपण डेटा आणि एआयबद्दल बोलूच यात. पण त्याआधी जे एम-एस-एम-ई वगैरे असतात, जे एक छोटे उद्योग पकडूयात, की एक मीडियम स्केलला असतात. ते जेव्हा डिजिटल मार्केटिंगला सुरुवात करतात, ऑब्व्हियसली ते कोर्स बघूनही करू हो, शकतात. हो. बरोबर. पण ते जेव्हा सुरू करतात, तेव्हा त्यांना बरेच काही लोकं आता ॲडमंटही असू शकते, की नाही मला फक्त YouTubeवरनंच शिकायचं आहे आणि मग त्याच्यावरनंच मी शिकून कारण मला माझे पैसे वाचतात हां, इन शॉर्ट. मी इंटरप्ट करतो सॉरी. येस. मला अजिबात असं म्हणायचं नाही, की ते करू नका हां. मी कोर्सेस करू नका किंवा न काही शिकता उडी मारा असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं मत आहे माझा म्हणजे विरोध किंवा माझं ऑब्जेक्शन शिकणाऱ्यांबद्दल नाही तर शिकवणाऱ्यांबद्दल जास्त आहे, की त्यांनी अजून थोडंसं प्रगल्भपणे पण शिकवलं पाहिजे. जे वापरकर्ते आहेत त्यांच्यासाठी म्हणजे YouTube किंवा लर्निंग हे तर नको तेवढे बेनिफिशियल गोष्टी आहेत. पण म्हणजे हा फक्त समज हां. फक्त करेक्ट करत होतो, येस. की त्यांनी आवर्जून म्हणजे काही न माहिती असताना उडी मारण्यापेक्षा कमीत कमी हे अशा काही गोष्टी करून उडी मारणं तर खरंच एक्झॅक्टली. चांगलं आहे. सॉरी मी मध्ये इंटरप्ट नाही, केलं. नाही, नाही. हां. काही इश्यू नाही. सो त्यांनी हे जेव्हा ते शिकतात सगळं, तर त्यांना सगळ्यात पहिला जो प्रश्न येतो, तो म्हणजे बजेटिंगचा, की मी बजेटिंग कसं करू? आणि त्यात मी एक ॲड करतो, की हा परत एकदा माझा वैयक्तिक अनुभवच आहे, की लोकांना जेव्हा मला एखादं प्रॉडक्ट सुरू करायचं आहे, तेव्हा मी ते प्रॉडक्ट पॉलिश करण्यासाठी किंवा मार्केटमध्ये उतरवण्यासाठी
माझं सपोज ₹100 बजेट आहे. तर त्यामध्ये ₹80 मी फक्त त्यातच घालून टाकतो, की प्रोडक्ट छान दिसलं छान पाहिजे. दिसलं पाहिजे. बरोबर आहे. आणि मग ते बाहेर आल्यानंतर मग मला लक्षात येतं, अरे याची मार्केटिंगसाठी तर आपण काही काही केलंच नाही. केलंच मग नाही. काहीतरी असं थातूर-मातूर पण ठिगळं लावतो तसं काहीतरी मार्केटिंग करायची आणि मग अ, दोष द्यायचे, की यांना गरजच नाहीये, मी एवढं चांगलं प्रॉडक्ट बनवलं. सो मग त्यांचं बजेटिंग त्यांनी या स्पेसिफिक डिजिटल मार्केटिंगसाठी कसं असलं पाहिजे? ओके. सो बजेटिंग म्हणायचं झालं तर आता Facebook आणि Metaवर तुम्ही बघितलत तर डेली ₹84 पासून आपण सुरुवात करू शकतो बजेटिंगचा अर्थ. तर तुम्ही जसं म्हणलात की 80% प्रॉडक्टलाच घालवतात, 20% राहतात. ठीक आहे, काही हरकत नाही. 20% जर राहत असतील, तरी त्यातनं आता Facebook आणि Metaने एवढं सोप्पं केलं की तुम्ही ₹100 दिवसाला लेट्स से चालू करू शकता. तर चालू तर करा. तुम्ही कोर्सेस करत आहात. तर ते बघून इम्प्लिमेंट करायला सुरुवात तर करा. एका दिवशी, एका महिन्यात कुठलेही रिझल्ट्स येणार नाहीयेत. ते तुम्ही करत राहिला, रिझल्ट्स येतील आणि मग हळू-हळू तुमचं बजेट त्याप्रमाणे वाढत राहील. जसे तुम्हाला लीड्स येतील किंवा तुमचं प्रॉडक्ट विकलं जाईल ऑनलाईन, तसे तुम्हाला हळू बजेट वाढवाल, तसं अजून जास्त विकलं जाईल. सो अशाप्रमाणे बजेटिंग ॲज सच फिक्स्ड डोक्यात काही ठेवू नका. स्टार्ट करताना मिनिमम जी कॉस्ट आहे, जी टूलला लागतीये, Google Adsला लागतीये. जसं की ₹300 ₹200 पासून Google Adsचे सर्च ॲड आपण चालू करू शकतो किंवा Facebookचं ₹100 पासून करू शकतो. त्याप्रमाणे सुरुवात तर करा. जे कोर्सेस एक्झॅक्टली. करतायत ते इम्प्लिमेंट तरी करा. असं आहे. ओके. सो ह्याच्या एक्झॅक्टली. मागचं. आणि बजेटिंगबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, की हे कितपत प्रॅक्टिकल वाटतं? मला तरी थोडंसं डाउटफुल आहे, पण आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किती प्रॅक्टिकल वाटतंय? मी कायम ऑर्गॅनिक मार्केटिंगचा सपोर्टर आहे. मी फार कमी स्वतः पेड मार्केटिंग करायलाही लावतो. माझं फक्त मत थोडंसं कसं वेगळं होतं बघा, की तुमचा लॉन्च 3 महिन्यांनी आहे ना, मग तुम्ही मार्केटिंग आत्ता सुरू करा. तुम्ही 3 महिन्यांनी नका करू. तुम्ही आत्तापासून गोष्टी सुरुवात करा ना. मग माझं भले मग काय आपण अगदी रिअल इस्टेट असू देत किंवा काय कॉलेज असू देत किंवा काही असू देत. प्रत्येकाचा एक सीझन आहे. प्रत्येकाचा एक पिरियड आहे. ह्या सगळ्या गोष्टी हंगामी आहेत. आपल्याकडे आंबा कसा 2 महिन्यात येतो ना, पण मला त्या 2 महिन्यात जर काहीतरी हवं असेल, तर त्याची सुरुवात तुम्ही ऑक्टोबरपासून का नाही करत? हं. तुम्हाला जर हवं असेल, की माझी वेबसाईट दिवाळीच्या आसपास मला जर सुरू करायची आहे, तर तुम्ही तुमचं काम म्हणजे अगदी म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये आमचा एस-ई-ओ आपण म्हणतो. हे 5 महिने आधी सुरू करा ना. तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही सोशल मीडियावरती ऑडियन्स बिल्डिंग एक्सरसाइजेस, अवेअरनेस एक्सरसाइजेस 3 महिने आधी करा. होतं काय परत म्हणजे या सगळ्या ह्याच्यात क्लॅरिटी या प्रत्येक गोष्टीची, ही दुर्दैवाने सगळ्यात शेवटी आलेली असते. आणि फक्त बिझनेसेस नाहीत, तर म्हणजे काही प्रमाणात मी काही चित्रपटांसाठी पण काम केलेलं आहे. तिथेही हेच दिसतं, की अख्खी ती मूव्ही बनवून झाल्यानंतर, अरे, आता मार्केटिंगसाठी पैसेच उरले नाहीत. तर मग ती बनवायला सुरुवात केल्यापासूनच तुम्ही काही गोष्टी बिल्ड करा ना. काही गोष्टी मग कदाचित तेव्हा त्या ब्रँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने असतील. होतं काय, की सायमल्टेनियसली जर या 2 गोष्टी झाल्या, तर ॲक्चुअली तुमचे सुगीचे दिवस किंवा हंगामी दिवस जेव्हा येतात, तोपर्यंत ऑलरेडी तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढलेली असते. तेव्हा तुम्हाला पर युनिट ॲड कॉस्ट ही खूप कमी पडू शकते. पण तितकी लाँग टर्म व्हिजन याच्यात लागते. दुसरं ह्याच्याबद्दलचं माझं एक कायम मत आहे, की आज मी काहीतरी केलं, की लगेच उद्या असं घडत नाही. आणि असं कोणाचंही जरी मत असेल, तर ते इतकं फ्लक्च्युएशनल आहे, की कदाचित एक दिवस घडेल, कदाचित एक आठवडा घडेल. पण ते सस्टेनेबल तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही लाँग टर्म ह्याच्यात आहात. बजेटच्या बाबतीत परत दुसरं एक मत म्हणजे थोडंसं आता हे सिंग्युलर सांगितलं. ईगल्स आय पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणायचं झालं तर, आपण कुठलीही गोष्ट करताना बजेटिंग करतो बघा सुरुवाती. मला कंपनी सुरू करायची आहे. मला वर्षाचं आपण बजेटिंग करतोय. तर ह्या गोष्टींनी तुम्हाला तुमचा रेव्हेन्यू येणार आहे, हे जर सगळ्यांना पटत असेल, तर तुमच्या बिझनेसच्या टर्नओव्हरच्या जवळपास 15 ते 20% पैसे ह्याच्यात घालायची तयारी ठेवा. तर पहिल्या वर्षी तेवढं केलं, त्याच्या पुढच्या वर्षी 12-13% करा. त्याच्या पुढच्या वर्षी 10 ते 11% करा. पण सुरुवात करत असताना तुमच्या एक्स्पेक्टेड टर्नओव्हरच्या 15 ते 20% तरी कमीत कमी आणि त्या परत हा आकडा बदलतो सेक्टरनुसार. एज्युकेशनमध्ये तो साधारण वेगळा आहे. इन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अजून वेगळा आहे, एक्सपोर्ट-इम्पोर्टमध्ये वेगळा आहे, टेक्सटाईलमध्ये वेगळा आहे, वगैरे, वगैरे. पण साधारण मला जर यावर्षी आपण प्रोजेक्टेड रेव्हेन्यूज काढतो ना दरवर्षी. या वर्षीचं माझं टार्गेट अमुक-अमुक, या वर्षीचं माझं असं. तर त्याच्या 15 ते 20% सुरुवातीचं म्हणजे पहिल्या तुम्हाला जोवर कोणी ओळखत नाही, अशा काळासाठी 15 ते 20% खर्च करायची मानसिक तयारी पहिल्यांदा ठेवा आणि तर
ती हळू-हळू कमी होईल. हा आकडा कधीच 8.5% खाली जाता कामा नये. ओके. आणि मी आता अनेक आता 12 वर्ष ऑलमोस्ट झाले हे करतो. त्यामुळे विविध क्षेत्रांचा सगळा एनालिसिस करून हा 8.5% खाली जात असेल, तर तुम्ही खूप मोठं नाव झालेलं आहात, हे मान्य करा. किंवा तुमच्यासाठीचं मार्केट खूप संकुचित आहे. तर तो त्याच्यापेक्षा खाली जाईल. नाहीतर तो 8.5% खाली जनरली जात नाही, असा एक अनुभव. आत्ता आपण जे याच्याबद्दल डेटाबद्दल बोललो, त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं पण बघायला मिळालं, की जेव्हा आपण हा थोडा वेगळा प्रश्न हो, म्हणजे प्लीज. एआय आणि डिजिटल मार्केटिंगचा थोडा मिक्स आपण एआयकडे जाऊच यात पुढच्या प्रश्नानंतर. पण आपण विचार करतो किंवा आपण सपोज आपण एखाद्या प्रॉडक्टबद्दल बोलतोय, तर त्या प्रॉडक्टची ॲड आपल्याला दिसायला लागते. हो, हो. Facebook असेल किंवा इव्हन इन्क्लुडिंग बरोबर. Amazon किंवा तर हे जे काय होतंय, हे एआयमुळे होतंय का या लोकांनी ऑलरेडी अल्गोरिथम्स वगैरे असे डिझाइन केलेत, की जसं आपण यूएसमध्ये पण त्या एकदा सेनेटरने त्याला विचारलं होतं सुंदर पिचाईला, की बाबा मी जर इथून तिथं गेलो तर कळेल का? तर ते असे थोडे मॅनिप्युलेटिव्ह उत्तर देतात, की नाही ते चालू असेल तर कळेल, बंद असेल तर. तर तुमचं याच्याबद्दल काय मत आहे, की हे खरंच कितपत असं क्लिअर आहे, की असं आपण म्हणू शकतो, की नाही हे असंच आहे? फारच घातक आणि अवघड प्रश्न आहे हा खरं तर. अ, द्या ना, की आय कॉल अ स्पेड अ स्पेड. त्यामुळे जे आहे ते अगेन माझ्या पर्स्पेक्टिव्हनी. कारण ह्यातला कुठलाच सोशल मीडिया किंवा सर्च इंजिन हे इतका ओपनली हे एक्सेप्टही करू शकणार नाही आणि ॲट द सेम टाईम डिनायही करू शकणार नाही. हॉनेस्टली तुम्ही ज्या क्षणी कुठलंही ॲप फोनमध्ये डाउनलोड केलेलं आहे. आणि त्याला तुम्ही लोकेशन्सचे, तुमच्या कॅमेराचे, कॉन्टॅक्ट्सचे असे कुठलेही परमिशन्स दिलेत, तेव्हा तुम्ही ऑलरेडी या सगळ्या डेटा हा शेअर करून बसला आहात. आता द्याल वगैरे ह्या गोष्टी सोडून द्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही जसं मला ते एक्झाम्पल दिलं तर हो कळतं. इतक्या सरळ. म्हणजे मी आज नाशिकला आलोय पुण्याहून हे जगात सगळ्यांना सॉरी मी आज पुण्याहून नाशिकला आलोय हे या सगळ्या ठिकाणी कळलेलं आहे विथआऊट मी टेलिंग. अजून पुढे जाऊन मला आजवर काय-काय आवडतं, मी काय-काय बोलतोय, माझं ते जरी सगळं डिव्हाइस बंद असेल, तरी ते कॅप्चर करण्याची क्षमता त्याच्यात आहे. साधं उदाहरण घेऊयात, की हे म्हणण्याचं माझं प्रमाण काय किंवा लॉजिक काय? मी जेव्हा एखादं समजा आता आपण Alexa म्हणूयात किंवा हे Siri म्हणूयात किंवा अजून काही असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत. हे तो शब्द बोलल्यावरच का सुरू होतात? म्हणजे मी जोवर तो मी हे मुद्दामून तो Siriच्या आधीचा हे म्हणत नाही, नाहीतर माझ्या फोन इथे वाजायला लागतील. तर मी ते बोलेपर्यंतचा सगळा काळ त्याला ऐकावं लागतच ना. त्याला ते ऐकावं लागतंच, जेणेकरून मी तो शब्द उच्चारल्यावर ते लगेच सुरू होऊन मला चटकन उत्तर देतं. म्हणजे मी जरी तो शब्द वापरत नसीन, तरी हा सगळा डेटा इन अ वे तो ऐकतोय. जसं भिंतींना कान असतात, तसं आता मोबाईलला कान आहेतच. पुढे जाऊन हा सगळा डेटा त्याला जेवढा उपयोगी आहे, ह्यावर तो प्रोसेस करतो. ज्याला जो सगळा डेटा त्याला उपयोगी नाही, त्याचा मात्र तो मग काय करतो? आजकालच्या जगात आपण डेटा ही ऑइल, करन्सी जे काय आहे, त्यामुळे कोणीच हा डेटा सोडून द्यायला तयार नाहीये. बरं आता म्हणजे मल्टिलिंग्वल गोष्टींमध्ये असल्याकारणाने मी जरी मराठीत बोललो तरी ह्या बॅकएंड सर्व्हर्सला मी काय बोलतोय, हे सगळ्या गोष्टी कळण्याच्या काळात आपण जगतोय. आणि तुम्ही जसं म्हणलात, की ह्या डेटातून आलेलं ते रिझल्ट्स आहेत. आत्ता आपण ज्या एआयच्या फेजमध्ये आहोत, ही जनरेटिव्ह एआयची फेज जास्त आहे. पण आय वोंट बी सरप्राइज्ड 1-2 वर्षात आपण प्रिडिक्टिव्ह एआयच्या डोमेनमध्ये गेलो, जिथे कदाचित अच्छा आज मुकुंदजींनी हिरवा शर्ट घातला का? म्हणजे ते संध्याकाळी आज पाणीपुरी खातील. हेही होऊ शकतं आणि त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येण्यापेक्षा तुमच्या जवळच्या लोकांना येईल, की आज अ, मुकुंदजींनी हा घातलाय म्हणजे आमच्यानुसार 97% चान्सेस आहेत, की आज ते अमुक-अमुक ठिकाणी जाऊन पाणीपुरी खातील इतक्या-इतक्या वाजता. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन यू वोंट बी सरप्राइज्ड, की तुम्ही खरंच तिथे गेल्यावर तुमचे काही ओळखीचे लोकं तिथे असतील. कारण त्यांना त्याची जाहिरात दिसलेली असेल तोपर्यंत.
त्यांना तुम्ही त्यांना तुमची एखादी Facebookची मेमरी त्यांना तिथे दिसलेली असेल. तो जो कोणी ज्याचा तो पाणीपुरीचं दुकान आहे, त्या माणसाने जर अशा काही जाहिराती त्या काळात वापरल्या असतील, तर तुमच्या जवळच्या लोकांना ही 5:30 ला तुम्ही तिथे जाणार असाल, तर त्याच आसपास त्यांना पाणीपुरी खायची तलफ होईल, अशा जाहिराती त्यांना दिसतील, ते तिथेच येतील. ही शक्यता ही नाकारता येत नाही आणि हे हे अजिबात सायन्स फिक्शन नाही. हे अगदी 1+1=2 इतक्या सहज रीतीने होऊ शकतं. आपण बऱ्याचदा आता तुम्हालाही हा अनुभव आला असेल, की म्हणजे तुम्ही जे काही उदाहरणं दिलीत ती सोडता मी वेगळी देतो, की हाही अनुभव बऱ्याचदा आला असेल, की तुम्ही एखाद्या परिसरात फिरताय. तुम्हाला चटकन एक नोटिफिकेशन मोबाईलवर येतं, की अमुक-अमुक हॉटेलमध्ये 15% ऑफ आहे. आणि तुम्ही विचार करता, की आत्ताच का आलं हे? किंवा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये असताना तुम्हाला दिसतं, की एखाद्या स्टोअरमध्ये इतके-इतके टक्के ऑफ आहेत. मग काय हा सेल, तो सेल व्हॉटएव्हर. मग इतक्या वेळ मला हे का नव्हतं आलं? इथेच आल्यावर का आलं? ह्याच्याही पलीकडे जाऊन घरी आपण गप्पा मारत असू, की "अरे, आज बरेच दिवस झाले काही खायला मागवलं नाही, कुठून तरी ऑर्डर करू." मग काय खायचं, हे खायचं, ते खायचं आणि तुम्ही Zomato, Swiggy ओपन करताना तेच हॉटेल कसं काय पहिलं येतं? मी याच्यावरती माझा एक आय-आय-टी पटणामध्ये एक टेड टॉक झालेला त्याची आहे तो YouTubeवर. त्याच्यात मी म्हटलं होतं, की आता आपलं डिसिजन मेकिंग हे आपण आउटसोर्स केलंय. आपण स्वतःचे निर्णय घेत नाही. बरं कुठपर्यंत घेत नाही? हे तरी झाल्या या सगळ्या गोष्टी जिथे आपण काहीतरी खरेदी-विक्री करतो. मी मध्ये YouTubeवर एक तो ऑप्शन बघितला होता. खूप स्क्रोल केलं, की आता कान्ट डिसाईड व्हॉट टू वॉच. किंवा जिओ सिनेमा का प्ले आहे त्याच्यावरती स्क्रोल केलं बऱ्याच वेळा हवं ते दिसलं नाही तर सरप्राईज मी असं फीचर येतं. आता किती वाईट आहे बघा ना ही गोष्ट, की मला तेही कळत नाही आणि तिथे मी हे काहीतरी ऑप्शन्स दाबतो आणि मग ते प्लॅटफॉर्म ठरवतं, की मी काय करावं? ह्या काळात आपण जगतो. त्यामुळे डेटा हॅज ऑलरेडी बिकम अ मिथ फॉर मी. अ, आपलं जे डिजिटल मार्केटिंगचं पुस्तक आहे. आता एवढी चर्चा केल्यानंतर मला वाटतं डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय, हे बऱ्याचशा गोष्टी लोकांना क्लिअर झाल्या असतील. पण तरीसुद्धा ज्यांचं हे बॅकग्राऊंड नाहीये आणि हा ऑप्शन खूप मोठा आहे. की मला वाटतं बघणाऱ्यांपैकी 90% कदाचित 80-90% की ज्यांचं टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड किंवा जसं तुम्ही एक्सप्लेन केलं, हे त्यांना फक्त रोजच्या व्यवहारातले म्हणजे जसं Facebook, WhatsApp किंवा YouTubeवर जाऊन व्हिडिओ बघणे एवढा त्यांचा लिमिटेड ॲक्सेस असतो. ते जेव्हा डिसाईड करतात, की आपण आता सपोज त्यांचा बिझनेस असेल, छोटा असेल, मोठा असेल. ते जेव्हा डिसाईड करतील, की आपल्याला डिजिटल मार्केटिंग करायची, तर त्यांना या पुस्तकातनं काय मदत होऊ शकते सर? आपलं काय मत आहे याच्यावर? ह्याच्यात जर नावातच आहे साधे सोपे डिजिटल मार्केटिंग. त्याच्यात आम्ही मराठी भाषेत एकदम सविस्तरपणे प्रॉपर असं लिहून साध्या भाषेत लिहिलेलं आहे, की लेट्स से कॅम्पेन करायचं Facebookचं. ते कसं करायचं? त्याचे स्टेप्स एकदम साध्या भाषेत लिहिलेले आहेत. जे कोणालाही कळतील. जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे नसतील तरी त्यांना व्यवस्थित कळेल आणि तिथून ते प्रॉपरली करू शकतील. असं ते पुस्तकात सगळ्याच म्हणजे वेबसाईट आलं, एस-ई-ओ आलं. अ, ह्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे. सो त्याचा उपयोग 100% होणार आहे या लोकांना नॉन टेक्निकल लोकांना. मुद्दा आहे, की हे करायला खरं तर टेक्निकल काही लागतं ह्यावरच माझा विरोध आहे. की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायला म्हणजे या खरंच काही-काही गोष्टी लोकांच्या होत्या, की मला हाय एंड लॅपटॉपच पाहिजे. मला खूप भारी फोन लागतो किंवा मला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगच आलं पाहिजे. आम्ही दोघात मिळून एकही कॉम्प्युटर लँग्वेज आम्हाला येत नाही. आणि आम्ही दोघात मिळून जवळपास 1000 वेबसाईट्स केल्या असतील. पण काहीही लागत नाही. तुम्हाला लॉजिक लागतं आणि मार्केटिंग लागतं. हा मुद्दा जर आपण बघितलात तर त्याच्यात म्हणजे खरंच लागत नाही. आम्ही अजिबात काहीही याच्यात हे करू शकतो आणि आम्ही करू शकतो, तर इथे बसलेले सगळेजण करू शकतात. मुद्दा फक्त काय आहे ना, की पुन्हा तोच परत मुद्दा येतोय, की अ, एखादी गोष्ट कशी करायची किंवा का करायची आणि कोणासाठी करायची? ह्या 3 गोष्टी सहज सोप्या पद्धतीने सांगण्याचा पुस्तकातनं प्रयत्न केलाय, की सहज सोपे डिजिटल मार्केटिंग. आणि मग कोणासाठी? बरं तुम्ही मगाशी म्हटलात, की व्यावसायिकांसाठी छोट्या-मोठ्या. मी म्हणेन, की प्रत्येकासाठी हे गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा स्वतःची Instagram प्रोफाइल करताय किंवा LinkedIn प्रोफाइल बनवताय, तेही मार्केटिंगच आहे ना स्वतःचं. तुम्ही स्वतःलाही प्रमोट करण्यासाठीच तिथे स्वतःचं ब्रँडिंग करताच आहात ना. त्यामुळे भलं तुमचा बिझनेस असो नसो, तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आज ऑलरेडी आहात. ते डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्ही वापरताय. मग हे वापरत असताना ते फक्त जरा डोळसपणे वापरले,
जरा सखोल अभ्यास करून वापरला, तर फायदा होईल. त्यामुळे हे करत असताना फक्त व्यावसायिकांसाठी किंवा फक्त एस-एम-ई, स्टार्टअप किंवा अशांसाठी असं म्हणून लिहिलेलंच नाहीये. हे लिहिताना म्हणजे आपल्या साध्या सगळ्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकानी ह्याचा वापर करावा. कारण घरातले म्हणजे 80-90 वर्षाचे आजी-आजोबांपासून ते अगदी 10-12 वर्षांच्या मुलांपर्यंत आपण सगळेजण आता डिजिटलवर आहोत. प्रत्येकाचे ईमेल आहेत, सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. असावेत का नसावेत हा मुद्दात आपण नको जायला. आहेत ही फॅक्ट एक्सेप्ट जर केली, तर मग या प्रत्येकानी कुठे काय करावं? मग मी ज्या गोष्टी Instagramवर टाकतोय ते LinkedInवर नसावं. मग ही गोष्टही दुर्दैवाने आता एम-बी-एच्या विद्यार्थ्यांनाही सांगावी लागते. पण मग तेच जर करत असाल तुम्ही, तर ते जर कसं करायचं, ही जर कसंवाला जर भाग कळला, तर ते खूप सोपं होईल. आणि मी एखादी गोष्ट केल्याने काय होतं, हे जर कळालं, तर मग त्याच्याकडे मी ती गोष्ट करत असताना खरंच जरा विचारपूर्वक करू शकेन. आणि या सगळ्यातून हाही एक भाग थोडासा एक अधोरेखित करायची इच्छा आमची आहे, की काय होऊ शकत नाही, हेही समजून घ्या. ह्याच्याकडनं अवास्तव अपेक्षा जेव्हा आपल्या होत्यात, की मी जसं तुम्ही मगाशीच म्हणालात एका ह्याच्यात, की आज काहीतरी केलं, की उद्या लाईन लागेल. तर असं नाही होत. आज काहीतरी एखादी गोष्ट केली तर काय होऊ शकतं? बरं डिजिटलच्याही काही-काही मर्यादा आहेत. म्हणजे गंमत म्हणून कोव्हिडच्या काळामध्ये एक Amazon का Flipkart दोघांपैकी कुठल्यातरी एका ब्रँडचा हा सर्व्हे आला होता, की त्या पिरियडमध्ये 1.5-2 वर्षामध्ये असं एक प्रॉडक्ट जे आम्ही विकू शकलो नाही, जितक्या प्रमाणात आम्हाला विकायला हवं होतं. असं कुठलं असेल? एक अंदाज काही? Amazonकडनं. Amazon, Flipkartवरती. अ, सांगता येत नाही. पण एक अवघड जनरल आहे. एक गेस, वाईल्ड गेस. जनरल गेस किचन अप्लायन्सेस रेग्युलरली वापरतात. बरोबर. तरी साडी. ओके. आता हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला प्रश्न पडला, की अरे साड्यांचा काय प्रॉब्लेम असेल? उलट कितीतरी महिलांनी, स्त्रियांनी ऑनलाईन साड्या घेतल्या असतील. तर त्याच्यावरती त्यांचा जे काही एक रिसर्च आला, की साड्या घेताना तुम्हाला हात लावून बघायचं आहे. मला ते मटेरियल बघायचंय. हे मी कसं देणार? त्याच्यासाठी त्यांनी ए-आर ॲप्लिकेशन्स पण आणलेत काही ऑगमेंटेड रिअलिटी, की तुमच्या अंगावरती पण इट डिडंट सक्सीड. सो आपण आजही अशा ह्याच्यात आहोत, की जिथे ऑनलाईन आणि ऑफलाईन एकत्र केलं तर सक्सेसफुल होतं. माझं ऑनलाईन काहीही नसेल, तर ऑफलाईन काहीही घडणार नाही. माझं ऑफलाईन काही नाही आणि फक्त ऑनलाईन नाही घडत. तुम्हाला दोघांचाही मेळ सांभाळावा लागतो. दोन्हीची चांगले वाईट गोष्टी आहेत. पण कधी, कुठे, केव्हा, काय? हे जे मगाशी मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी हे जे म्हणलो, हे जर एक सूत्र लक्षात ठेवलं, तर याचा खूप छान फायदा होऊ शकेल. जसं आता तुम्ही सांगितलं, की त्यांनी ए-आर ऑग्युमेंटेड रिअॅलिटी वापरून Amazonने हो, ट्राय हो. केला. तसंच आता एआय येतंय. येतंय म्हणण्यापेक्षा रादर आलंय. आता लोकं असे प्रश्न विचारायला लागलेत, की जे ChatGPTचं 3 4. म्हणतो 4 व्हर्जन आहे. 5th वर जाण्याच्या आधी तुम्ही हे चेक करा, की 3rd आणि 4th मध्ये काय डिफरन्स आहे. हो. तेच तुम्ही फक्त नवीन पॅकेट करून दिलेलं आहे. सो इथपर्यंत आता एआय येऊन टेकलंय. तर ह्याचा सगळीकडेच एक म्हणजे आपण बोलबाला असं म्हणू आहे. शकतो, की हां, बोलबाला पण आहे. लोकांना भीती पण आहे, की आता एआय आमची जॉब वगैरे खातील का काय वगैरे. तर ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, की डिजिटल मार्केटिंगमध्ये एआय आल्यानंतर आता डिजिटल मार्केटिंग ही ऑलरेडी खूप सोपी होत चालली. आधी खूप मेहनत करावी एक 10 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं, तर खूप म्हणजे एक-एक गोष्ट सांगावी लागायची. आता ते स्वतःच ते सांगतात आपल्याला, की तुम्ही हे करा म्हणून. तर ह्याच्यावर बरं आपलं काय मत आहे? रादर मीही स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालो, नंतर एम-बी-ए मार्केटिंग झालो. माझा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग किंवा एआय शी शष्प संबंध होता. जेव्हा 19-20च्या आसपास जेव्हा मी Google बरोबर एक काम करत असताना त्यांचं तेव्हाचं बार्डचा एक्सपोजर मला आलं आणि जनरेटिव्ह एआयच्या काही गोष्टी बघायला किंवा त्याच्याबद्दल काही गोष्टी कळायला लागल्या. तेव्हापासून मला दिसलं, की अरे हे खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. आणि मग स्वतःच्या पोटावर पाय येईल या एका भीतीपोटी मी एआय शिकायला लागलो, एआयचा वापर करायला लागलो वगैरे, वगैरे, वगैरे. आता एआय कन्सल्टंट म्हणून आम्ही काही ठिकाणी काम करतो. ह्या सगळ्याच गोष्टी जरी झाल्या, तरी इथे जेव्हा येतो, तरी तुम्ही मगाशी बोललात त्याच्यातल्या एका गोष्टीची फक्त मी थोडीशी तफावत माझ्या आहे, की डिजिटल मार्केटिंग सोपं नाही होत आहे. ते 10 वर्षापूर्वी जेवढं होतं तेवढंच आता आहे. आता ते करण्याची किंवा करण्यासाठीचे ऑप्शन्स खूप झालेत. आधी खूप कमी होते. आता म्हणजे सोशल मीडिया मॉनिटरिंग एक एक्झाम्पल घेतलं, तर आधी मला 4 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जाऊन रोजचं मॉनिटरिंग करावं लागायचं. आता एकच डॅशबोर्ड मला मिळतो ज्याच्यात काय बाबा स्प्राउट सोशल सारखं असेल किंवा अजून 10 गोष्टी असतील ज्याच्यात मला जगातलं माझं सगळं एकाच ठिकाणाहून दिसतं.
पण म्हणून डिजिटल मार्केटिंग सोपं झालंय का? तर माझं उत्तर नाही असंच आहे. ह्याचं कारण डिजिटल सोपं झालंय, मार्केटिंग नाही. दुसरी प्रॉब्लेम काय झालाय, की इथे एआयचा जिथे फायदा होईल, आता कॉम्पिटिशन म्हणजे धिंगाणा वाढली आहे. आणि त्या वाढलेल्या कॉम्पिटिशनमुळे मार्केट केओटिक झालं. त्यामध्ये मी कसा वेगळा आहे? मी दरवेळी माझ्या सेशनमध्ये एक गोष्ट सांगतो, की इफ यू वांट टू सेल अ पेन टू रमेश, अर्लियर इट वाज ओके इफ यू न्यू पेन. नाऊ यू वांट टू नो रमेश ॲज वेल. त्याला कसं ओळखणार? आणि त्याला ओळखायचं असेल तर मला एआयचं बोट धरल्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये. मला प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने आता प्रॉडक्ट्स मार्केट करायला लागणार आहेत. मी एका माससाठीचं एक म्हणजे आपण टार्गेटिंग करताना कसं करायचो 18 ते 24 वयोगटातल्या नाशिकमधल्या सगळ्या इंजिनिअर्सला सेम जाहिरात. असं आता घडणार नाही. तुम्हाला प्रत्येक सेट ऑफ लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करायला लागेल, तर त्यातनं रिटर्न्स येतील. आणि थोडंसं भाकीत करतो, की डिजिटल मार्केटिंग आता उद्याच्या काळात अजून अवघड होणार आहे. रादर दॅन आत्ता जितकं आहे. माझं प्रांजळ मत, की आधीच्या पेक्षा आता अवघड झालंय. ह्याच्याहून जास्त अवघड उद्याच्या काळात होणार आहे. ह्याचं एकमेव कारण सगळ्याच गोष्टी डिजिटल झाल्यात. म्हणजे आता मी भाजी पण डिजिटल घेतो. मी त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी हे आल्यामुळे, दुसरी गोष्ट ऑटोमेशन आल्यामुळे आणि तिसरी गोष्ट एआयमुळे. ह्या तिन्हीमुळे म्हणजे ऑटोमेशन, माझा डिजिटल वापर वाढल्यामुळे आणि एआयमुळे सगळ्या बिझनेसेसला जर डिजिटल ही एकच प्लॅटफॉर्म सर्वाधिक राहिला असेल, तर तिथे जे काही लोकं काम करत आहेत, त्यांच्या एफिशियन्सीज, एफिकसी, प्रॉडक्टिव्हिटी या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या होणार आहेत. तर माझं भाकीत हे की उद्याच्या काळात हे अजून अवघड होणार आहे आत्तापेक्षा आणि मग त्याच्यासाठी फक्त टूल्स म्हणा किंवा फक्त प्लॅटफॉर्म्स बरं ते गरजेचेच आहेत. हां, माझं अजिबात त्याच्यात दुमत नाही की तुम्हाला डिजिटल गोष्टी आल्या नाही पाहिजेत का? तर त्याच गरजेच्या आहेत कारण त्याच्याशिवाय होणार नाहीत. पण ही दुसरी बाजू जर नसेल, तर ती सांगड घालताच येत नाही. आणि मग ह्याचंच एक थोडंसं पुढे जाऊन अजून एक त्याला एक चौथा पॉइंट देतो, की मला बरेच जण म्हणजे आता ती आधीच्या काळात हे डिफरन्शिएशन नव्हतं. पण ते आता खूप करावं लागतं, की आधी जेव्हा कोणीतरी म्हणायचं ना, की मी डिजिटल मार्केटिंग करतो. तर तेव्हा ते पुरायचं, की ओके म्हणजे तू स्ट्रॅटेजी, एक्झिक्युशन, एनालिसिस पासून सगळ्याच गोष्टी तू करतो. आता ते वेगवेगळं झालंय, की मी फक्त एक्झिक्युशन करतो. स्ट्रॅटेजी-बिटेजी मी नाही करत. एनालिसिस वगैरे मी नाही करत. हे वाईट आहे. हे वाईट याच्यासाठी आहे, की ते जे एक्झिक्युशन नावाचं जे काय भूत आहे, ज्याच्यात एक जवळपास एक 80% मला लोकं दिसतात त्याच्यात. यासाठी आता टूल्स आहेत ना रे. मग मी तिथे बरं ते टूल्स माझ्याकडनं रविवारचा पगार मागत नाहीत. त्यांना सर्दी, ताप, खोकला होत नाही. त्यांना दिवाळी लागत नाही, दसरा लागत नाही. ते ओव्हरटाईम मागत नाहीत. आणि ते त्यांचा म्हणजे पर युनिट एक्सपेन्स त्यांच्यावरचा खूप कमी आहे. मग तिथे जर माणूस हवा असेल, तर तो माणूस त्या टूलच्या पेक्षा बरा पाहिजे. म्हणजे ग्राफिक डिझायनिंगसाठी माझ्याकडे आता 1000 टूल्स आहेत. पण मी जर ग्राफिक डिझायनर घेत असेल, तर त्या डिझायनरनी मला दिलेलं आउटपुट, दिलेलं कंटेंट हा यांच्यापेक्षा जर बरा असेल, तरच मी त्याच्याबरोबर काम करणार आहे. सो जॉब जाणार आहेत का ह्याच्याही पलीकडे प्रत्येकाला यू हॅव टू पुल अप युअर सॉक्स अँड डू. ते नाही केलं तर ही टांगती तलवार प्रत्येकावरच आहे. अ, आपण आजकाल बघतो की डिजिटल मार्केटिंग किंवा आता एआयच्या मदतीने मार्केटिंग अवघड होईल किंवा काही प्रमाणात सोपं सुद्धा होऊ शकतं. काही स्टेप्स सोप्या होतील, काही अवघड होतील. जर तुम्हाला माहिती असेल तर ते सोपं आहे. नसेल माहिती तर सगळंच अवघड आहे. बरोबर. याच्यामध्ये फेल्युअरचं जे रेट आहे, फेल्युअर म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, की आता जे काही ट्रेंड चाललेत किंवा वोक कल्चर वगैरे तर ते सगळं इंडियात पण यायला लागलेलं आहे किंवा रिसेंटली जर बघितलं Jaguarची जी हं. ॲडव्हर्टाइजमेंट होती. ते एक आपण असं म्हणूयात, की लोकांनी शिव्या घातल्या म्हणजे फेल्ड कॅम्पेन आहे. पण काही अर्थाने आपण दुसरी बाजू जर बघितली, तर खूप लोकांनी शिव्या घातल्या. त्यामुळे आपल्याला कळलं. हा पण एक सक्सेसचा भाग आहे. म्हणजे आपण जर खूप प्रॅक्टिकली विचार केला इमोशन्स साइडला ठेवून, तर तो पण एक भाग आहे. पण याला आपण एक फेल्ड कॅम्पेन म्हणू शकतो. तर असे जे कॅम्पेन्स होतात, त्याला आपण टॅकल कसं करू शकतो? या सगळ्याकडे माझ्या बघण्याचे 2च उद्दिष्ट आहेत. म्हणजे 2 वेज आहेत. एक म्हणजे हाऊ यू डिफाईन फेल्युअर सक्सेस हा एक सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा.
कारण म्हणजे अनेक पिक्चर्सची म्हणजे आपण बघितलं असेल, की अचानक अशा बातम्या येतात, की या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला लोकांनी धरून मारला. सडनली सगळ्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये, मीडियामध्ये त्या बातम्या यायला लागतात. त्याचं मार्केटिंगचं बजेट किती वाचलं? त्याला रोज पेपरमध्ये जाहिरात करण्यापेक्षा हे किती वाचलं? सगळ्या चॅनल्सवर जाऊन जाहिरात करण्यापेक्षा त्यांनी बातमी केली. अगेन तुम्ही काय पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे आत्ता आपण ज्या चष्म्यातून म्हणतोय, की हे कॅम्पेन सक्सेसफुल होतं का फेल्ड होतं? तर तो आपला चष्मा झाला. त्या ब्रँडची मला आय गेस मगाशी प्रसादने त्याच्या उत्तरात तो खूप छान शब्द वापरला. तो म्हणाला, की ऑब्जेक्टिव्ह काय होतं त्या कॅम्पेनचं आणि हे त्या ऑब्जेक्टिव्ह ज्यांनी ते कॅम्पेन बनवलंय त्या व्यक्तींनाच ते माहिती आहे. जर आता ज्या एका ब्रँडचं तुम्ही नाव घेतलंत, त्यांचा जर हे असेल म्हणजे Jaguarचं जर उदाहरण जरी घेतलं तरी मधल्या काळात सर्व लोकांपर्यंत हे नाव तोंडावर नव्हतं. ते जर आणायचं असेल तर काय करावं? असा तोच होता असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण ते असू शकतं. कॅम्पेन फेल्स तर मी म्हणेन, की डिजिटलमध्ये हा उलटा प्रश्न आहे, की खूप कमी प्रमाणात कॅम्पेन्स सगळे सक्सेसफुल होतात. म्हणजे फेल्ड कॅम्पेन्स म्हणजे माझेही म्हणजे असं काय माझेच सगळे बरोबर असतात ना, आमचेही अनेक कॅम्पेन चुकलेलेच आहेत ना. आता चुकलेलेच या शब्दाचा अर्थ काय होतो थोडासा तो खोलात जातो, की मला असं वाटलं होतं, की ह्या कॅटेगरीसाठी हा माणूस विकत घेऊ शकेल आणि अचानक कळालं, की अरे ह्यापेक्षा हाही विकत घेऊ शकतो. आता डिजिटलमध्ये मगाशी मी जे म्हटलं ना, की तुम्ही एनालिसिसवर किती फास्ट ॲक्ट करताय. हे कळालं तुम्हाला ज्या क्षणी तुमच्या एनालिटिकल रिपोर्टमध्ये, तर तुम्ही बदल करताय का? का तुम्ही आधीच्याच तुमच्या वतीनं का त्याच्याकडे बघतच नाही आहात किंवा बघून तुम्हाला ते कळतच नाहीये. सो ही मुभा ह्याच्यात खूप दिली आहे, की तुम्हाला ह्याच्यात बदलता येतं. ते डिजिटल मार्केटिंगला सगळ्या जण ते खूप फास्ट वगैरे म्हणजे 20-20 सारखं बघतात ना, तसं नाहीये. डिजिटल मार्केटिंग ॲक्चुअली टेस्ट मॅच सारखं आहे. तुम्ही पहिल्या ह्याच्यात जर गणलात तर तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये चान्स मिळतो. पण तो कळायला हवा, की हा चान्स आहे. हे कळायला हवं, की इथे मला करेक्ट करायची गोष्ट आहे. आता मी एक इंटरेस्टिंग एक खूप जुनी एक केस सांगतो. एका अतिशय प्रथितयश सॉफ्ट ड्रिंक ब्रँडची आणि खूपच मस्त आहे. त्यातून मला काय तिची म्हणजे काय चुकतं या मुद्द्यावरती येतो मी. साधारण माझ्या अंदाजाने 80च्या दशकातली ही गोष्ट आहे. कोका कोला ब्रँड त्यांनी आउटडोर कॅम्पेन्स केले होते. होर्डिंग कॅम्पेन्स जगभर केले होते. आणि काय होतं, की एक मोठं होर्डिंग 3 त्याचे डिव्हिजन्स होते. पहिल्या ह्याच्यात असं होता, की एक माणूस आहे खूप दमलाय आणि तो थकलाय आणि बसलाय. दुसऱ्या ह्याच्यात तो त्याच पोझिशनमध्ये बसून कोका कोला पितोय. आणि तिसरं असं होतं, की तो खूप आनंदी झाला, एक्साइटेड आहे, उड्या मारतोय वगैरे असं. आणि असं चित्र होतं आणि काहीतरी त्यांची टॅगलाईन होती. हे कॅम्पेन खूप मस्त चाललं. म्हणजे यूएसमध्ये खूप छान चाललं, युरोपमध्ये चांगलं चाललं. 80च्या दशकात जेव्हा आपण म्हणजे वर्ल्ड कप जिंकला त्या आसपास जेव्हा टीव्हीज आपल्याकडे आले आणि होर्डिंग्स यायला लागले तोपर्यंत हे ब्रँड्स आले होते सॉफ्ट ड्रिंकचे. भारतात वगैरे व्यवस्थित चाललं. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या सगळ्या ठिकाणी पण ते बऱ्यापैकी चाललं. ज्यांनी हे कॅम्पेन डिझाइन केलं त्याची काय त्याला नको तेवढी पदोन्नती झाली, त्याला दणदणीत पैसे वगैरे सगळं झालं. त्याच आसपास त्यांनी हे कॅम्पेन मिडल ईस्टला नेलं. आणि मिडल ईस्टमध्ये इफ आय एम नॉट रॉंग 2.5 का महिन्यात 9 देशांनी ह्या प्रॉडक्टवर बॅन आणला. आणि सगळेजण कंप्लीटली स्टंट, की बाकी जगभर चालतंय, इथे 9 देशांनी प्रॉडक्ट बॅन का केलं? असं काय झालं या कॅम्पेनमध्ये? आणि अनेको सो कॉल्ड विद्यापीठांमध्ये ह्याच्यावरती केस स्टडी, रिसर्च वगैरे झाला. आणि काहीच म्हणजे कळतच नव्हतं कारण काय? शेवटी त्यांचा तिथला एक लोकल डिस्ट्रिब्युटर जो होता, त्या माणसाने सांगितलं, "हे का तुम्ही घाणेरडी जाहिरात केली? ह्याच्यामुळे त्रास झाला." तर तो म्हणाला, की "घाणेरडी जाहिरात का रे? ह्याच्यामुळे आमच्या बाकी सगळ्या ठिकाणी रेव्हेन्यू वाढलाय, एक्सेप्टन्स लेव्हल वाढलाय. तू काय याला शिव्या घालतोस?" तो म्हणाला, "यातनं तुम्ही सांगताय, की आमच्या धर्माच्या विरुद्ध तुम्ही याच्यातनं कॅम्पेन करताय." म्हटलं, "काय?" म्हटलं, "आमच्याकडे अल्कोहल निषिद्ध आहे." तो म्हटला, "आम्ही कुठे अल्कोहल दाखवतोय?" मग तो म्हटला, की "हे काय पहिल्यांदा माणूस खुश असतो, तो ते पितो आणि तो दुःखी होतो. हे दारू प्यायल्यावरच होतं." तो म्हटला, की "असं थोडीच आहे. आम्ही म्हणतो हे." मग म्हटलं, "अरे, मिडल ईस्टमध्ये लोकं उर्दू किंवा हे म्हणतात ते उजवीकडनं डावीकडे वाचतात." त्यामुळे त्यांचा अर्थ काय होता, की एक माणूस खुश होता, त्यांनी कोक प्यायला आणि तो दुःखी झाला. मग दुःखी होणं, काहीतरी पिऊन दुःखी होणं हे त्यांनी दारूशी रिलेट केलं. जे प्रमोट करणं आणि जे पिणं तिथे निषिद्ध होतं. आता मुद्दा पुरत मी काय हे सांगण्याचा उद्देश इथे असा होता, की तुम्ही जेव्हा मार्केटिंग करताय,
मग ते डिजिटल असू देत किंवा ऑफलाईन असू देत. चुकलं तर मार्केटिंग चुकतं. डिजिटल हे नाही चुकू शकत. ते अल्गोरिथम्स आहेत शेवटी. ते मी किंवा माणसाने बनवून ते कॉम्प्युटरवर चालणार आहेत. तुमचं पुन्हा चांगलं झालं तरी मार्केटिंगच चांगलं असतं, वाईट झालं तरी मार्केटिंगच आहे. आणि म्हणून मार्केटिंग शिका. या गोष्टीवरती मी पुन्हा येतोय. डिजिटल आज आहे ते बदलत राहील. ते उद्या अजून नवीन काहीतरी होईल. पण ही गोष्ट जर नाही शिकलात, तर मग ह्याची सांगडच घालता येणार नाही तुम्हाला. खरंय, खरंय. ते माझे 2 सेंट्स ॲड करतो त्याच्यात, की जसं Pepsiने केलं होतं, की त्यांच्या झाकणामागे हो, हो, विना हो, जेट हो. आणि यूएसमधल्या एका माणसाने केसच टाकली, की मला तुम्ही आता जेट द्याच. मला लागलेलं आहे जेट. सो तिथं पण मला वाटतं लोकांनी बघण्याची गरज आहे, की आपण काय कमिटमेंट देतोय. सो ते पण एक आहे. सो पहिलंच पुस्तक आहे ॲज अ को-ऑथर आणि गाईडन्स सगळं अमय सरांनी केलेलंच होतं आणि त्यांच्या अंडरच मी प्रॉपरली शिकलेलो आहे. सो जी काही माझा एक्सपिरियन्स आहे म्हणजे प्रॅक्टिकली कामं करताना म्हणा, क्लायंट सांभाळताना म्हणा, त्यांचे कॅम्पेन्स करताना, तो सगळा मी त्याच्यात उतरवण्याचा प्रयत्न केलाय आणि साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलाय, जिथून जास्तीत जास्त व्यावसायिकांना समजेल. नवीन ज्या लोकांना शिकायचं आहे डिजिटल मार्केटिंग त्यांना पटकन समजेल अशा उद्दिष्टाने केलेलं आहे. एक गंमत म्हणून सांगतो हां, या प्रसादच्या आता तो म्हणताना झाला, की सहज सोपे हे जे शब्द आले ना या पुस्तकाच्या हेडिंगचे, त्याच्यामागे प्रसादचा हात खूप मोठा आहे. की असं काहीतरी पाहिजे, की जे प्रत्येकाला कळेल आणि आमचं हे बऱ्याचदा डिबेट होत होतं, की आजकाल मराठी कोणी वाचतं का? आणि हे सगळ्या गोष्टी. तर प्रसाद कॉन्व्हेंटमधनं आला आणि तो म्हटला, की मलाही जर कळलं तर हे सगळ्यांना कळेल. आणि म्हणून ते सहज सोप्पे हा जो म्हणजे फक्त नावात नाही, थॉट मधला जो भाग होता ना, तो त्याच्या अप्रोचमुळे आला असं मी म्हणेन. आज आपण डिजिटल मार्केटिंग या विषयावर भरपूर चर्चा केली आणि मला वाटतं की तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण कसं आहे की जसं मी नेहमी सांगतो व्हिडिओच्या शेवटी की तुम्ही जर प्रश्न विचारले तर आम्हाला सरांना पुन्हा बोलवता येईल किंवा अजून प्रश्न राहिलेत म्हणून. अगदीच. सो आज आपण बऱ्याच विषय म्हणजे एआय विषयी थोडंसं आपण बोललो. डिजिटल मार्केटिंग आहे किंवा एम-एस-एम-ई बद्दल किंवा त्यांचं बजेटिंग किंवा त्यांनी जसं तुम्ही सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे मार्केटिंग करण्याचं किंवा डिजिटल मार्केटिंग शिकताना डिजिटल तुम्ही शिकाच. YouTubeवर सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. पण मार्केटिंग पण तेवढंच शिका. त्याच्या रादर दॅन मला वाटतं की डिजिटलपेक्षा जास्त ते शिका. तर ॲब्सोल्युटली. तुम्हाला या डिजिटल गोष्टी एक्झिक्यूट करता येतील. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप व्हॅल्युएबल आहेत आणि मला असं वाटतं की जे प्रेक्षक ऐकतायत त्यांना पण हे खूप व्हॅल्युएबल वाटलं असेल. सो तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला तुमचे जे काही प्रतिसाद रिस्पॉन्स आहे तो कळवा. सो आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आय होप आपली पुढची मुलाखत जी असणार आहे, त्याला पण लोक असाच भरभरून प्रतिसाद देतील. थँक यू. थँक यू आम्हा दोघांना इथे बोलत त्याबद्दल आणि अतिशय म्हणजे मनापासून, की खूप दिवसांनी वेगळं काहीतरी बोलण्याची संधी दिलीत त्याच्याबद्दल तुमचे आणि तुमचे प्रश्न ज्या सगळ्या तुमच्या टीमनी काढले त्या सगळ्यांसाठी मनापासून आभार. आणि हो नक्कीच भेटू. पुन्हा भेटू. नक्कीच.